नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सुरू झालेली आहे आणि त्याचा जी-आर आलेला आहे. तर या जी-आर मध्ये नेमकी उमेदवाराची पात्रता काय आहे, निकष काय आहे, त्यानंतर या योजनेची अंमलबजावणी कशी होणार आहे, तर याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. आणि या योजनेचा लाभ जर युवकांना घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, यासाठी आपण जी-आर बघूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 9 जुलै 2024चा हा जी-आर आहे आणि या जी-आरचं जे काही नाव देण्यात आलेलं आहे, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत, अशा प्रकारची योजना आहे. तर मित्रांनो, या संदर्भातली माहिती आपण पुढे बघूया. तर बघा मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे की राज्यातील युवकांना त्यांच्या प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता एम्प्लॉयबिलिटी वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे माझा लाडका भाऊ योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर अशा प्रकारचा शासन निर्णय या ठिकाणी झालेला आहे आणि त्यानुसार या योजनेसाठी उमेदवाराची नेमकी पात्रता काय आहे, तर ती पात्रता आपण या ठिकाणी बघूया. तर या ठिकाणी पहिली पात्रता आहे की उमेदवाराचे वय 18 व कमाल 35 वर्षे असावे. त्यानंतर उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI, पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाही. म्हणजे ज्यांचं शिक्षण रेग्युलर सुरू आहे ते या योजनेस पात्र नसणार आहेत. त्यानंतर उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा किंवा आदिवासी असावा. त्यानंतर उमेदवाराची आधार नोंदणी असावी, म्हणजे उमेदवाराकडे आधार कार्ड असावं. त्यानंतर पुढे बघूया आपण, उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे. त्याचबरोबर उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. म्हणजे जिल्ह्याचं जे एम्प्लॉयमेंट ऑफिस आहे तर तिथे आपल्याला आपल्या नावाची नोंदणी करणे गरजेचं आहे. जर अजूनपर्यंत केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, कारण जशी या योजनेची अंमलबजावणी सुरू होईल, ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू होईल, तर त्यावेळेस आपल्याला रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून घेऊन त्याचं जे काही सर्टिफिकेट आहे तर ते आपल्याला अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी काही आस्थापनेसाठी दिलेलं आहे किंवा उद्योगांसाठी जे पात्रतेचे निकष आहेत तर याची आपल्याला काही गरज नाही, म्हणून हे आपण बघणार नाही. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, सदर कार्यप्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिने असेल. सदरच्या 6 महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. म्हणजे हा कालावधी 6 महिन्याचा असणार आहे. त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल. म्हणजे ते सर्टिफिकेट आपल्याला जिथे आपण ही अप्रेंटिसशिप करणार आहे तर तिथून आपल्याला ते सर्टिफिकेट मिळेल. त्यानंतर पुढे बघूया आपण की या कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल. सदर विद्यावेतनाचे विवरण खालीलप्रमाणे आहे. नेमके आपल्याला किती विद्यावेतन मिळू शकते तर या संदर्भातला हा चार्ट देण्यात आलेला आहे. जर आपण 12वी पास असाल तर आपल्याला 6,000 रुपये विद्यावेतन मिळणार आहे प्रतिमाह, म्हणजे प्रत्येक महिन्याला. त्यानंतर आपण ITI किंवा पदवी केलेली असेल तर त्या उमेदवारांना 8,000 रुपये मिळणार आहे प्रति महिना. आणि जर आपल्याकडे पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असेल तर आपल्याला या ठिकाणी 10,000 रुपये दर महिन्याला हे विद्यावेतन मिळणार आहे.
त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, या योजनेअंतर्गत उपरोक्त तक्त्यात नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येईल. प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थ्याची दैनिक हजेरी संबंधित आस्थापना उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थ्याचे विद्यावेतन प्रशिक्षणार्थ्याच्या थेट बँक खात्यात म्हणजे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ऑनलाईन पद्धतीने दरमहा करण्यात येईल. यासाठी प्रशिक्षण काळामध्ये आपल्याला सदर उद्योगामध्ये असेल किंवा आस्थापनेमध्ये असेल तर प्रेझेंट राहणे गरजेचं आहे, तरच ते विद्यावेतन आपल्या खात्यावर जमा होणार आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण, या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर जर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचे विद्यावेतन अनुज्ञेय राहणार नाही. 10 किंवा 10 पेक्षा जास्त दिवस जर आपण गैरहजर राहिलं तर आपल्याला ते त्या महिन्याचं विद्यावेतन मिळणार नाही. त्यानंतर प्रशिक्षणार्थ्याने वरील अटीची पूर्तता केली असली परंतु सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास अशा प्रशिक्षणार्थी विद्यावेतनास पात्र राहणार नाही. जर आपण मध्येच हे जर सोडून दिलं तर आपल्याला ते विद्यावेतन मिळणार नाही. त्यानंतर या योजनेचा दर 2 वर्षांनी आढावा घेऊन आवश्यकता असल्यास योजनेत सुधारणा करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, या ठिकाणी म्हटलेलं आहे की एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल. आणि बघा या ठिकाणी पुढे विद्यावेतनासाठी आवश्यक निधी शासनाकडून प्राप्त करून घेऊन विहित कालावधीत लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये डीबीटी जमा करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांची राहील. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्त आहे तर यांच्या मार्फत हे आपल्या बँक खात्यावर पैसे जमा करणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचा हा जी आर आहे आणि या जी आर मध्ये नेमकी उमेदवाराची पात्रता काय आहे आणि त्याचे निकष कसे असणार आहे तर या संदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे. आणि ज्यावेळेस याचा ऑनलाईन फॉर्म सुरू होईल त्यावेळेस आपल्या चॅनलवर याची माहिती तात्काळ देण्यात येईल. त्यामुळे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.